ती बातमी आपण बघूयात। 8 मंत्र्यांची विकेट पडणार असं दैनिक सामनातनं भाकीत करण्यात आलंय। मुख्यमंत्री फडणवीस धक्कातंत्राच्या तयारीत असल्याचं इथे म्हटलं गेलेलं आहे दैनिक सामनामध्ये। आणि माणिकराव कोकाटे, संजय शिरसाट हे हिटलिस्टवरती आहेत असा दैनिक सामनातनं दावा करण्यात आलाय। तसंच गृहराज्यमंत्री योगेश कदम नरहरी झिरवाळांचेही राजीनामे घेणार असा दावा करण्यात आलाय। तसंच नितेश राणे, जयकुमार गोरे जे भाजपचेच मंत्री आहेत तेही हिटलिस्टवरती आहेत। आणि भरत कोगावले, दादा भुसे हे मंत्री सुद्धा हिटलिस्टवरती असल्याचं दैनिक सामनामध्ये अशा पद्धतीचा दावा करण्यात आलेला आहे। सुधीर मुनगंटीवारांना विधानसभा अध्यक्ष केलं जाण्याचं सुद्धा एक मोठं भाकीत करण्यात आलेलं आहे। त्यामुळे प्रचंड मोठ्या धक्कातंत्राच्या कुठेतरी पावित्र्यामध्ये देवेंद्र फडणवीस आपले मुख्यमंत्री असल्याचा दावा दैनिक सामनातनं सुद्धा करण्यात आलेला आहे। आणि राहुल नार्वेकरांना मंत्रिपद दिलं जाईल अशी चर्चा करण्यात येते। त्यामुळे मुनगंटीवारांना विधानसभेचं अध्यक्षपद आणि त्याचबरोबर राहुल नार्वेकरांना मंत्रिपद दिली जाण्याची चर्चा आहे। तर सामनाच्या भाकितानुसार हिटलिस्टवरती कोणकोणते मंत्री आहेत आपण बघूयात। मंत्री संजय शिरसाट, सामाजिक न्याय मंत्री, जे विट्स या हॉटेलच्या मुळे वादग्रस्त अशा पद्धतीने लोकांसमोर आलेले आहेत। भरत गोगावले, रोहयो फलोत्पादन मंत्री, दादा भुसे शालेय शिक्षण मंत्री, माणिकराव कोकाटे कृषी मंत्री, योगेश कदम गृहराज्यमंत्री हे सुद्धा सध्या वादात आलेले आहेत सावली बारच्या अनुषंगाने। नरहरी झिरवाळ अन्न आणि औषध प्रशासन मंत्री, नितेश राणे मत्स्य विकास आणि बंदर मंत्री आणि त्याचबरोबर जयकुमार गोरे ग्रामविकास पंचायत राज मंत्री। तर या 8 मंत्र्यांना धक्का मिळणार अशा पद्धतीचा दावा दैनिक सामनात करण्यात आलाय।